उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा मंत्री आणि आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे। बारामती प्रचारामध्ये त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे। काल बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला आदिती तटकरे या उपस्थित होत्या। यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य केलंय। त्यावरती आता राजकीय प्रतिक्रिया येतात। प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी प्रतिक्रिया ही मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे। आम्हाला देखील आमच्या नेत्या मुख्यमंत्री व्हाव्यात असं वाटतं, पण त्यासाठी बंड करणार नाही, पण त्या कधी ना कधी मुख्यमंत्री होतील असं भुजबळ म्हणाले। जरी दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, हे पद मुख्यमंत्री म्हणून जरी मिळालं नसेल तरी आम्ही त्याच पदावर त्याच खुर्चीवर दादांना नेहमी पाहत आलो। कदाचित हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही। पण मला खात्री आहे बाकीचे स्वप्न तुमच्या माध्यमातून ते पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल। असं प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। मला सुद्धा वाटतं, एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलं की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, पण सुनेत्राताई आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे। अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते, का येऊ नये। अनेक ठिकाणी महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत, तर आम्हाला वाटतं की ठीक आहे, आमचाही नेता पहिल्यांदा अजितदादा होता, किंवा आता सुनेत्राताई यांना सुद्धा काहीतरी आम्ही मुख्यमंत्री करू, बघू। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमधून माघार घेतलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे अप्रत्यक्षपणे भाजपसोबतच असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। यावरती सुजय विखेंच्या वक्तव्यामुळे जवळपास शिक्कामोर्तब झालंय। राहुरीमध्ये तनपुरे आणि विखे पाटील असा कोणताही गट नसून कोणत्याही बांधाकडे गेलं तरी कमळच असल्याचं सुजय विखेंनी सांगितलंय। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे। गोळी इकडची या बांधावलीकडे सरकली, आहे ते तनपुरेच्या शेतात गेली, दीपिकेच्या शेतात गेली। आता विषय राहिला नाही, कोणताही बांध ओलांडला तरी कमळ येतं, त्यामुळे काही फरक पडत नाही। आणि माझा त्रास कमी करण्यासाठी केलंय, मी तुम्हाला सांगतो। कधी कधी कमळावर एका दादानी भागायचं का आपल्याला? आता 3 दादा घ्या माझ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.